नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, तसंच बरोबर बेल आयकॉन दाबा, म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथिंबीरचे बाजारभाव। दिनांक 2 मार्च 2025 बाजार समिती कोल्हापूर। आवक आलेली 34 क्विंटल। कमीत कमी दर राहिले 1000 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 3000 रुपये, सरासरी दर राहिले 2000 रुपये। बाजार समिती धाराशिव। आवक आलेली 3905 नग। कमीत कमी दर राहिले 200 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 1500 रुपये, सरासरी दर राहिले 850 रुपये। बाजार समिती पुणे मांजरी। आवक आलेली 50850 नग। कमीत कमी दर राहिले 3 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 10 रुपये, सरासरी दर राहिले 6 रुपये। बाजार समिती राहता। आवक आलेली 2600 नग। कमीत कमी दर राहिले 2 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 8 रुपये, सरासरी दर राहिले 5 रुपये। बाजार समिती पुणे। आवक आलेली 1,62,185 नग। कमीत कमी दर राहिले 6 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 13 रुपये, सरासरी दर राहिले 9 रुपये। बाजार समिती पुणे खडकी। आवक आलेली 1700 नग। कमीत कमी दर राहिले 5 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 7 रुपये, सरासरी दर राहिले 6 रुपये। बाजार समिती पुणे पिंपरी। आवक आलेली 950 नग। कमीत कमी दर राहिले 7 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 9 रुपये, सरासरी दर राहिले 8 रुपये। बाजार समिती पुणे मोशी। आवक आलेली 33500 नग। कमीत कमी दर राहिले 7 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 8 रुपये, सरासरी दर राहिले 8 रुपये। बाजार समिती भुसावळ। आवक आलेली 73 क्विंटल। कमीत कमी दर राहिले 1500 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 2000 रुपये, सरासरी दर राहिले 1800 रुपये। बाजार समिती मंगळवेढा। आवक आलेली 2375 नग। कमीत कमी दर राहिले 1 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 6 रुपये, सरासरी दर राहिले 4 रुपये। बाजार समिती बारामती जवळची। आवक आलेली 4000 नग। कमीत कमी दर राहिले 500 रुपये, जास्तीत जास्त दर राहिले 800 रुपये, सरासरी दर राहिले 700 रुपये। धन्यवाद।